अहिल्यानगर येथील पोलीस पथकाने 23 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हार येथील एका हॉटेलवर छापा टाकून अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। दरम्यान 2 परप्रांतीय महिलांची सुटका करून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेऊन गजाआड केला, तर 1 जण पसार झाला। राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हार गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल न्यू प्रसाद येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं खबर पोलीस पथकाला लागली होती। त्यानुसार अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक हमीद शेख, सहाय्यक फौजदार शकील अहमद शेख, महिला पोलीस कर्मचारी अर्चना काळे, अनिता पवार, छाया राधवन, शीतल माळी, रजनी भिंगारदिवे तसेच चालक सोन्या बापू काळे आदी पोलीस पथकाने 23 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हॉटेल न्यू प्रसाद येथे छापा टाकला। तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने हॉटेलची झडती घेतली। त्या ठिकाणी 2 परप्रांतीय महिला आढळून आल्या। हॉटेल मालक त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं समजलं। कारवाई करताना 2 महिला व हॉटेल मालकाचा मुलगा पसार झाला। पोलीस पथकाने 2 परप्रांतीय महिलांची सुटका केली। तसेच वेश्या व्यवसाय चालविणारा हॉटेलचा मालक वसंत रघुनाथ लोंढे वय वर्ष 60, हॉटेल मॅनेजर प्रसाद वसंत लोंढे, दोघे राहणार कोल्हार, तालुका राहुरी, तसेच दलालीचे काम करणारा हरीश विनायक जाधव वय वर्ष 55, राहणार डांग सैंदानी, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या तिघांवर राहुरी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अर्चना रामभाऊ काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाई दरम्यान 2 महिला व प्रसाद वसंत लोंढे हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे। पथकाने हॉटेलमधून मोबाईल व रोख रक्कम असा 48,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।